यानंतर मी आमंत्रित करतोय आपल्या एका मैत्रिणीला, श्रावणी ही फर्ग्युसन कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि गेल्या 4-5 महिन्यांच्या कालावधीमध्ये पुणे विद्यापीठात उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी जे हल्ले केले ते एकूण 3-4 हल्ले झालेले आहेत आजवर. त्यातल्या एका हल्ल्यामध्ये श्रावणी स्वतः होती. तिचा अनुभव ती आपल्याबरोबर शेअर करणार आहे. श्रावणी. सर्व श्रोतेगणांना माझा क्रांतिकारी जिंदाबाद. लढेंगे जीतेंगे. आज मी इथं तुमच्या सगळ्यांसमोर बोलू शकते. आम्ही 4 ज्या घटना घडल्या त्यांच्यातले सर्वायवर्स, आय वुड से वी आर सर्वायवर्स, आम्ही इथे येऊन बोलू शकतो. मी त्यांचं प्रतिनिधित्व करते. आणि आज या सभेत जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या अस्तित्वामध्ये ही एवढी मोठी सभा, हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती होणं आणि जे दमनाचं वातावरण बाहेर सध्या चालू आहे त्या दमनाच्या वातावरणामध्ये हे अशी सभा होणं, मला असं वाटतं हेच आपण त्यांना दिलेलं खरं उत्तर आहे. आणि पुढे जाताना त्यांनी उल्लेख केलाच की अशा 4 घटना घडल्या. 1 नोव्हेंबरला SFI वरती, 3 नोव्हेंबरला NSYF वरती, 23 जानेवारीला FTIच्या स्टुडंट्स वरती आणि 2 फेब्रुवारीला ललित कला केंद्राच्या सामान्य विद्यार्थ्यांवरती हे हल्ले झाले. अशा 4 घटना घडल्या. भारतीय संविधानाचा. तर अशा 4 घटना घडल्या आणि असे सलग 4 लागोपाठ हल्ले झाले. आमच्या कॅम्पसेसच्या, आमच्या शैक्षणिक परिसराच्या आतमध्ये घुसून विद्यार्थ्यांवरती, विद्यार्थिनींवरती, दलित आदिवासी समुदायावरती हल्ले करण्यात आले, हिंसाचार करण्यात आला. या सगळ्याचा आपण या हजारोच्या संख्येने निषेध करूया. मला असं वाटतं हे ज्या वेळेला सातत्याने घडतं त्यावेळेला ह्या गोष्टींबद्दल असंवेदनशील न होता यामागे नक्की काय कारण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आम्हाला विद्यार्थी म्हणून काय वाटतं याचं मनोगत मी थोडक्यात आज इथे मांडणार आहे. या प्रकारची दहशत, या प्रकारची गुंडगिरी कॉलेजेसमध्ये, महाविद्यालयांमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये वाढती आहे आणि हे असं भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. यानं काय होतंय? यानं आम्ही विद्यार्थी घाबरतो आहोत. यानं आमचे विद्यार्थी हॉस्टेल सोडून गावाला परत जात आहेत. यानं इतकं दहशतीचं वातावरण निर्माण होत आहे की अक्षरशः आम्हा बहुजन वंचित मुलांना मारून मुकटून कॉलेजेसमधनं बाहेर परत आमच्या गावी परत पाठवलं जात आहे. फुले आंबेडकरांनी, सावित्रीबाई फुलेंनी जो मोठा लढा दिला स्त्रियांना, वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा, आज पुन्हा एकदा आम्ही शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर पडत आहोत. मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी शरमेची बाब आहे. ज्या शैक्षणिक परिसरांमध्ये आम्ही शिकतो, ज्यांच्यामुळे आज आम्ही त्या शैक्षणिक परिसरांमध्ये आहोत, ते फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा वारसा आम्ही पुढे नेतो आणि ते पुढे नेताना आमच्यावर हल्ले होतात. मला असं वाटतं की हे विचार काय आहेत? ही विचारांची घुसळण आहे. आपल्याला माहिती आहे, आपण जर इतिहासात मागे गेलो तर भारताला एक खूप मोठी तत्वज्ञानाची, शिक्षणाची परंपरा लाभलेली आहे. अगदी वेदांमध्ये जरी गेलो तरी शंकराचार्यांना डिबेट करायला रामानुज आहेत ना. तर मला असं वाटतं की ही विचारांची घुसळण आहे, ह्याला एक इतिहास आहे आणि हा इतिहास आज हे लोक पुसू पाहत आहेत. या विचारांच्या घुसळणीमधनं जे ज्ञान आम्ही प्राप्त करतो त्या ज्ञानाच्या प्रवाहातनं आम्हाला यांना बाहेर फेकायचा यांचा मानस आहे. आणि मग आमच्यासारखे हुशार म्हणणार नाही मी, पण विचार करणारे
विचार करणारे जे विवेकवादी विद्यार्थी आहेत, आंबेडकरी विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकून ह्यांना कोण घडवायचे आहेत? ह्यांना होयबा जी हुजूर करणारे भक्त घडवायचे आहेत. आज आम्ही बोलणारे विद्यार्थी कॉलेजमध्ये राहिलो नाही, आज आम्ही विचार करणारे, प्रश्न विचारणारे विद्यार्थी कॉलेजमध्ये राहिलो नाही. तर कॉलेजमध्ये राहतील कोण? तर केवळ एक प्रकारचा नारा देणारे आणि नारा ठोकणारे भक्त. आणि मग ही अशी विद्यापीठ, ही अशी उखडलेली उजाड विद्यापीठ यांना काय करायचे? तर आपण एका बाजूला ज्या वेळेला हे हल्ले घडतात त्यावेळेला शिक्षण व्यवस्था दुसऱ्या बाजूला काय करते आहे? न्यू एज्युकेशन पॉलिसी सारखी धोरणं आणते आहे, जी आम्हा बहुजन, वंचित आणि स्त्रियांच्या शिक्षणाच्या मानकुटीवर बसलेली आहे. आम्ही शिकूच नये असं त्यांना सांगायचं आहे. क्लस्टर स्कूल्स असो किंवा आपली शिक्षण व्यवस्था पूर्णपणे बाहेरच्या फॉरेन युनिव्हर्सिटीजना उघडी करणं असो, आम्हाला हे शिक्षण परवडणारं नसणार आहे. आम्हाला हे शिक्षण आम्हाला झेपणारं हे शिक्षण नसणार आहे. आणि मग आम्ही शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर जाऊ आणि आम्ही कारकून बनू. आणि मग ही जी सगळी उच्च वर्गीयांची जी शिक्षण मंडळ आणि हे जे सगळं युनिव्हर्सिटीज आणि स्कूल्स असतील, ही यांना कोणाच्या घशात घालायची आहे? तर शिक्षण सम्राटांच्या घशात घालायची आहे. की जिथं आम्ही नसणार असू, जिथं दलित स्त्री, दलित विद्यार्थी नसणार आहे, वंचित विद्यार्थी नसणार आहे. तर ह्या प्रकारे खाजगीकरण, NEP आणि अशा सगळ्या पॉलिसी लेवलच्या गोष्टी एका बाजूला आणि गुंडागर्दी दुसऱ्या बाजूला होत असताना मात्र मला आज एक ललितची जी घटना घडली त्याच्यानंतर मला आज एक आशेचा किरण दिसतो. त्या आशेच्या किरणामध्ये आपल्या सभेने एक वेगळाच हिरा रोवलेला आहे. आज शिक्षक पुढे येत आहेत, प्रोफेसर्स पुढे येत आहेत. पुणे युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर्स खूप धैर्य करून पुढे आले. मला त्यांच्या पुढे येण्याला सलाम ठोकायचा आहे. आम्ही विद्यार्थी आज निर्भयपणे पुढे येत आहोत आणि आम्ही विद्यार्थी निर्भयपणे सांगत आहोत की आम्ही तुमची दमनशाही सहन करणार नाही. आणि माझ्या या छोट्याशा मनोगताचे शेवट करताना मला असं वाटलं की मी विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, पण मी केवळ विद्यार्थिनी नाही, तर मी फुले, शाहू, आंबेडकर, कार्ल मार्क्स यांनी जो विचारांचा वारसा दिला त्या विचारांच्या वारसावर चालणारी एक कार्यकर्ती आहे. आणि एक कार्यकर्ती म्हणून मला इथं उपस्थित असलेल्या सर्वांना आणि बाहेर असलेल्या सर्वांना एक प्रॉमिस करायचंय की यांच्या दमनशाहीला, यांच्या गुंडागर्दीला आम्ही विद्यार्थी चळवळ उत्तर देणारच.